हो ना, आपण सगळ्यांना दाखवायची झाडं. गुलाब आहे, सोनचाफा आहे आणि अबीर काय काय मदत करतो मम्माला बाल्कनीच्या गार्डन मध्ये. मी बाबाला बाबा आणि मी पाणी घालतो झाडाला. हां. आणि मम्माला कटिंग करताना मदत करतो आणि मम्मा आणि अबीर कटिंग करतात. मग अबीर सगळी वाळलेली पानं काढून टाकतो. मग आपण खत घालतो दोघं, बरोबर. आणि 15 दिवसातनं एकदा आपण कटिंग करतो, महिन्यातनं एकदा आपण खत घालतो आणि काय काय करतो. आणि आपण पाणी कसलं फवारतो रे फर्टिलायझरचं? कशाचं पाणी बनवून घालतो आपण झाडाला? काय काय उकळलं आपण आज? आपण आता बनानाचं साल तिथे टाकले आणि ते उकळलं आणि आपण झाडाच्या इथं असं कसं मारलं. हो, आम्ही बनानाची सालीचं पाणी उकळून झाडावर मारतो. थोडंसं दूधही मारतो. दुधातून थोडं कॅल्शियम मिळतं झाडाला. बनानाच्या सालीच्या पाण्यातून पोटॅशियम मिळतं. असं आम्ही झाडाला खूप छान छान हे करतो. आणि झाडांची कोण बोलतं? मी बोलतो. तू बोलतोस झाडांशी? कसं बोलतोस? माया माया करतोस झाडाला. मग ती स्ट्रॉंग होतात आणि छान वाढतात. हो ना. मग आज आपण सगळ्यांना काय बनवून दाखवायचंय रे अबीर? आपण ते आता टब मध्ये घर छोटंसं बनवून दाखवणार. आम्ही एक जुना टब घेतलाय, त्याच्यामध्ये आम्ही छोटंसं गार्डन बनवून दाखवणार आहे. आणि त्या गार्डन मध्ये काय काय आहे रे? घर आहे परत. आणि काय बनवलंय आपण? ब्रिज आहे. ब्रिज आहे, घर आहे, झाड आहे, रॅबिट आहे आणि बरंच काय काय. दाखवूया मग आपण सगळ्यांना. चला तर मग, चला. आपण आता मिनी गार्डन बनवण्यासाठी हा जुना टब घेतलेला आहे, जो अत्यंत खराब झालेला आहे. आणि याच्या आतमध्येच आपण सगळी झाडं आणि छोटे आर्टिफॅक्ट्स लावून छोटंसं गार्डन बनवायचं आहे. पण त्याआधी आपण या टबला स्प्रे पेंटिंग करून घ्यायचं. आणि ते स्प्रे पेंटिंग करण्यासाठी आपल्याला ही सगळी बाहेरची सरफेस स्वच्छ करून घ्यायची. त्यासाठी हा लागलेला कलर काढण्यासाठी आम्ही हा सँड पेपर आणलाय, जो घासून पूर्ण कलर काढणार, हा स्वच्छ पुसणार आणि मग याच्यामध्ये आपण झाडं लावायचे. पण झाडं लावण्यासाठी थोडंसं होल्स करून घ्यायचेत आपण याला खाली, की ज्याच्यामुळे पाणी व्यवस्थित झिरपेल मातीतून आणि झाडं छान राहतील आपली. सुरू करूया मग.
गार्डन म्हणजे आपण थोडा गावाकडचा देखावा बनवणार आहे. तुळशी वृंदावन, पाणी, ब्रिज, असं विहीर सगळं आपण घ्यायचं. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? हा आपण काल कलर केलेला टब आहे, हो की नाही? छान छान जुनावाला टब किती छान झाला नवीन. त्याच्यानंतर आपण हे आर्टिफॅक्ट्स घेतलेत. गावाकडचा देखावा आहे ना, मग प्राणी आहे, हे फेन्स आहे, तुळशी वृंदावन आहे, हे घर आहे, विहीर आहे, हे मशरूम्स आहेत, बेंच आहे. असं आपण गार्डनसाठी काय 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 वापरणार आहे. पेपर्स. त्याच्यानंतर आपण मग आता गार्डन बनवायला पहिलं आपल्याला माती लागणार. माती, वाळलेली पानं, थोडंसं पाण्यात भिजवलेलं कोकोपीट आहे. कोकोपीटनी काय होतं? झाडं स्ट्रॉंग होतात, रूट स्ट्रॉंग होतात, बरोबर. त्याच्यानंतर आपण हे फर्टिलायझर बनवलंय. केळ्याचं पाणी, केळ्याच्या साली उकळून, म्हणजे ह्यानी काय होतं? स्ट्रॉंग होतं. हो, स्ट्रॉंग होतात, किडे बसत नाही. उरलेली चहाची पूड आहे आणि आपल्या आवडीची सगळी झाडं घेतली आहेत आपण. सगळी झालं म्हणजे सगळे इंडोर प्लांट्स आहेत ते. आपण आतमध्ये लावणार ना, घराच्या आतमध्ये ठेवणार ना, इंडोर प्लांट्स. सुरू करूया. सुरू करायचं आता आपण. चलो, आता पहिला या टब मध्ये माती घालून घ्यायची. मातीचा एक लेअर करायचा आता अभि. ठीक आहे. ठीक आहे. थांब जरा पसरा व्यवस्थित. दगड थोडे काढून टाकूया आपण. आता या लेअर वरती थोडस आपल्याकडे जुनी माती आहे, ज्याच्यात थोडी गांडूळ. ठीक आहे. होऊ दे. हात घाण व्हायलाच पाहिजेत अभि, त्याशिवाय काय मजा आहे. आता याच्यावरती आपण ते चहा घे, उरलेला चहा आपण वाटीतला तो टाकूया. करेक्ट. ठीक आहे. त्याच्यात कोरडी पानं. ठीक आहे. थोडस मातीला फर्टिलायझर मारूया केळ्याच्या सालीचं. ठीक आहे. अरे ते केळ्याचं पाणी, त्याचे स्वच्छ पाणी नाही. थांब जरा, थांब. आणि आता त्याच्यात कोकोपीट घालायचं थोडं. पसरव कोकोपीटचा लेअर. मी नाही पसरणार. येस. भरवा कोकोपीटचा लेअर, भरवा. पसरव सगळीकडं. पसरवा. व्हेरी गुड. नीट पसरव रे अबीर जरा. आणि आता अजून थोडी माती घालायची. वरतीपर्यंत करायचंय ना आपल्याला. अजून थोडी. आता उरलेली माती घालायची. तू झाडं काढतो त्याच्यातनं, कुंडीतनं हळू घालतो.
VIP मामा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल दाबा. बाय, सी यू लेटर.